नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं खूप खूप स्वागत आहे जी के अकॅडमी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जसं की तुम्ही सर्वांनी हॉल तिकीट काढलेलं आहे कारागृह विभाग भरती, तर अतिसंभाव्य प्रश्न तेवढ्या काय मागच्या कारागृह विभागाच्या भरती झालेल्या आहेत, तर अशा प्रकारे प्रश्न विचारले होते. त्यामुळे आपण हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे की तुमची काहीतरी मदत व्हावी या उद्देशाने आपण हा व्हिडिओ बनवत आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो? तर पहा, तर या प्रश्नाचं उत्तर आहे 6 जून. प्रश्न दुसरा, मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सीईओ कोण आहेत? प्रश्न दुसरा, मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सीईओ कोण आहेत? तर याचं उत्तर आहे सत्या नडेला. प्रश्न तिसरा, पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 4, फिफा फुटबॉल स्पर्धा 2022चा उपविजेता देश कोणता आहे? तर याचं उत्तर आहे फ्रान्स. प्रश्न क्रमांक 5, कुनो नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? कुनो नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे योग्य, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 6, भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण आहे? भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण आहे? तर याचं उत्तर आहे नीरजा भानोत. प्रश्न क्रमांक 7, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 8, युनिसेफचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? हा वारंवार विचारण्यात आलेला प्रश्न आहे मित्रांनो, प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो, तर नोट करून ठेवा. तर याचं उत्तर आहे न्यूयॉर्क. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही? तर याचं योग्य उत्तर आहे कांडला. प्रश्न क्रमांक 10, भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? तर याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 11, भारतीय राज्यघटनेतील 8वी अनुसूची शेड्यूल खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अधिकृत भाषा. प्रश्न क्रमांक 12, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? तर याचे योग्य उत्तर आहे 1936 साली. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या ऊर्जा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे राजा बडे. प्रश्न क्रमांक 14, संतोष करंडक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे फुटबॉल. हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 15, इसवी सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिरावांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? तर याचं उत्तर आहे सत्यशोधक समाज. प्रश्न क्रमांक 16, चोरी चौरा येथील घटनेमुळे व्यथित होऊन महात्मा गांधींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगिती केली. ते चोरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यात आहे. प्रश्न 17. खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो? तर 14 जून रोजी रक्तदान दिन साजरा केला जातो. प्रश्न 18. भारतात कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडविण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणत्या संस्थेची आहे? तर याचं योग्य उत्तर आहे IIM. प्रश्न क्रमांक 19. भारतातील या उद्योगाला सनराइज क्षेत्र असे म्हटले जाते. तर याचं उत्तर आहे वाहन उद्योग. प्रश्न क्रमांक 20. रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा ही नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते? तर याचे योग्य उत्तर आहे धर्मतर खाडी. प्रश्न क्रमांक 21. रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा. तर पहा सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा. तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो पाताळगंगा, कुंडलिका, अंबा, सावित्री. ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 22. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या 2 तालुक्यांना जोडणारा घाट कोणता? तर याचं उत्तर आहे आंबेनळी घाट. प्रश्न क्रमांक 23. ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन कोणातर्फे राबविले जाते? तर याचं उत्तर आहे भारतीय सीमा सुरक्षा दल. प्रश्न क्रमांक 24. 2023च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला? तर याचं उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 25 शेवटचा प्रश्न आहे. नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर कमेंट करायचं आहे तुम्हाला. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.